युजीसीचे नवे नियम गाईडलाईन्स याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव किती वाढलाय याची कल्पना आहे का? आणि हे नियम का लावावे लागले याची माहिती आहे का? युजीसीच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात जातीय भेदभावाच्या तक्रारीमध्ये 118% वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये 173 ह्या तक्रारी आणि 2023 आणि 24 मध्ये 378. आणि ही फक्त संख्या नाहीये. या देशाने रोहित वेमुला गमावला, डॉक्टर पायल तडवी गमावली. दोघांच्या प्रकरणात जातीय छळ हा मुद्दा अधिकृत तपासात नोंदवला गेला. आणि म्हणूनच युजीसीने 2026 मध्ये इक्विटी रेग्युलेशन्स आणले, ज्यात प्रत्येक विद्यापीठ आणि कॉलेजला इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर, इक्विटी कमिटी आणि कडक तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक केली आहे. हो, या नवीन गाईडलाईन्सला विरोधही आहे. काहींना वाटतं यातील व्याख्या अस्पष्ट आहे, काहींना वाटतं की याचा गैरवापर होईल आणि काही मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील सुरू आहे. आणि आता या संदर्भातला सर्वात मोठा अपडेट तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने युजीसीचे 2026 चे नवे नियम हे तात्पुरते थांबवले आहेत आणि आता पुन्हा 2022 चे जुने नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मग याचा अर्थ असा की कॅम्पस मधली इक्विटी, डिस्क्रिमिनेशन, एससी, एसटी, ओबीसी संरक्षण यांचे नवे 2026 चे नियम हे आत्तासाठी थांबले. पण जर तक्रारी वाढतच असतील आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्याच कॅम्पसमध्ये असुरक्षित वाटत असेल तर हे कठोर नियम गरजेचे आहेत की नाही? आता खरा प्रश्न तुमच्यासाठी की हे नवे नियम थांबवणे योग्य आहे का, की कॅम्पस सुरक्षित करण्यासाठी 2026 चे हे नियम लागू व्हायला हवे? कमेंटमध्ये तुमचं मत मांडा.